म्हणजे 954 6 विधानसभा मतदारसंघामध्ये 54 टीम आपण नेमलेल्या आहेत. प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये पण आपण कंट्रोल रूम स्थापन करायला सांगितलेलं आहे. माझ्या इथं पण आम्ही कंट्रोल रूम स्थापन केलेला आहे. 24 तास तो कंट्रोल रूम असेल. म्हणजे कोणाची तक्रार रात्री अपरात्री आली तरी, जसं आपण नैसर्गिक आपत्तीमध्ये पावसाळ्यामध्ये कंट्रोल रूम आपली कंटिन्यू चालू असते, तशी आपली 24 तास ही कंट्रोल रूम चालू राहणार आहे. ती आपल्या SD ऑफिसलाच असणार आहे. आपले जे 6 विधानसभा मतदारसंघात आहेत संघ आहेत, त्याच्यामध्ये आज रोजी जी पाठीमागे जी यादी प्रसिद्ध झाली आपली मतदार यादी, त्याच्यामध्ये या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 20,39,449 मतदार आहेत. त्यानंतरही लोक ऑनलाईन ॲप्लिकेशन करतात. आजही ते चालू आहे आणि पुढेही चालू राहणार आहे लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन पर्यंत. त्यामुळे लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन मतदार नोंदणी कंटिन्युअस आहे. त्याची यादी, त्याचा ॲडिशनल भाग आपल्याला नंतर मिळेल. आता ही यादी जी सध्या प्रसिद्ध झालेली आहे त्याची सर्व राजकीय पक्षांना त्याची कॉपीज दिलेली आहे. आपल्या या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 2189 मतदान केंद्र आहे. 2189. त्यामध्ये सर्वात जास्त आपली मतदान केंद्र मुरबाडमध्ये आहे, 511. 511 मध्ये काय ऑक्झिलरी आहेत. ज्या मतदान केंद्रामध्ये मतदारांची संख्या 1500च्या वर जाते तिथं आपण ऑक्झिलरी करतो. ते ऑक्झिलरी धरून ही संख्या आहे 2189. साधारणतः मतदारसंघ निहाय आपण जर थोडासा आढावा घेतला तर आपला जॉग्राफिकल एरिया खूप मोठा आहे. आणि भिवंडी पासून म्हणजे ठाण्याला लागून पासून ते मुरबाड म्हणजे पुणा बॉर्डरच आहे, घाटाच्या वर थोडा मोठा आपला एरिया आहे. जरी एरिया मोठा असला त्यामुळे आपण आचारसंहिता पथकाच्या सुद्धा टीम गरज पडली तर आपण वाढवू शकणार आहोत. त्यानुसारही आम्ही तसं प्लॅनिंग करतोय, कारण एरिया मोठा असल्यामुळे. या निवडणुकीमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी विविध ॲप्स दिलेले आहेत आपल्याला. त्यातलं पहिलं ॲप आहे सी विजिल ॲप. हे कॉमन सिटीजनला पण डाउनलोड करता येतं, सगळ्यांसाठी आहे. या ॲपमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठलीही अनियमितता बाहेर दिसली तरी कुठल्याही व्यक्तीला त्याच्यावर ऑनलाईन कंप्लेंट करता येते. या ॲपवर केलेल्या तक्रारी संदर्भात आपल्या फ्लाईंग स्क्वॉड जे आपण नेमलेले आहेत त्यांच्या थ्रू त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. आणि आयोगानं सांगितलेलं आहे की 100 मिनिटाच्या आत त्या तक्रारीचं निराकरण हे आम्हाला करायचं आहे. त्यामुळे हे एक सिव्हिजिल ॲप मागच्याही निवडणुकीला होतं, ह्यावेळेसही आहे. दुसरं ॲप आहे की नो युअर कॅन्डिडेट KYC. म्हणजे या ॲप्लिकेशनद्वारे जे कॅन्डिडेट्स उभे राहणार आहेत त्यांचे मालमत्ता काय, त्यांची गुन्हेगारी, त्यांच्यावर काय गुन्हे दाखल आहेत, काय आहेत नाहीत, ही सर्व माहिती म्हणजे मतदारांना या ॲप्लिकेशनद्वारे घर बसल्या त्यांना पाहता येऊ शकेल. दुसरा वोटर हेल्पलाईन ॲप. म्हणजे मतदार यादीत कोणाचं नाव कुठं आहे, कुठल्या मतदान केंद्रावर आहे, सिरियल नंबर आपला काय आहे, हे त्याला घर बसल्या हे ॲप्लिकेशनद्वारे पाहता येणार आहे. तिसरा आहे इलेक्शन सीझर मॅनेजमेंट सिस्टीम ESMS. या ॲपद्वारे अंमली पदार्थ म्हणजे दारू, मद्य, मौल्यवान धातू, रोख इत्यादी ज्या रकमा जप्त केल्या जातात आपल्या स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम किंवा फ्लाईंग स्क्वॉडने, त्याची माहिती ही ॲपमध्ये आपल्याला असणार आहे. तिसरं आहे सक्षम ॲप. जे दिव्यांग जे व्यक्ती आहेत त्या दिव्यांग व्यक्ती आपल्या मतदार यादीमध्ये आहेत, त्यांना आपण मार्क केलेला आहे. साधारणतः आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे संपूर्ण 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये दिव्यांग व्यक्तीच्या आज आपल्या मतदार यादीमध्ये मार्क आहेत ते 9,089 संख्या आहे. आणि 85 वर्ष वयापेक्षा जे आपले मतदार आहेत ते जवळजवळ 17,095 आहेत. त्याच्यात वाढ होऊ शकते अजून. तर आयोगानं आता असा निर्णय घेतलेला आहे की आपण मतदान प्रक्रियेमध्ये जो आपला स्टाफ असतो, पोलिंग स्टाफ, मग पोलीस आले, ड्रायव्हर आले, सगळे आले, झोनल आले, आपले जेवढ्या टीम नेमलेले आहेत त्या टीममधले शासकीय अधिकारी कर्मचारी आले, या सगळ्यांचा आपण टपाली मतपत्रिका किंवा EDCद्वारे आपण मतदान घेतो. त्याचबरोबर आता हे जे दिव्यांग मतदार आहेत
त्यांचं आणि 85 वर्ष वय ज्या मतदारांचं आहे त्यांचं आपल्याला टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान घरी जाऊन घ्यायचं आहे. ही एक ह्यावेळेचा फार मोठा बदल या इलेक्शनमध्ये असणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण त्यांना टपाली मतपत्रिकेचे अर्ज वाटप करणार. दिव्यांगाच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की ज्याचं दिव्यांगत्व 40% जास्त आहे त्याच्याकडे सर्टिफिकेट, त्यांनाच फक्त ही सुविधा द्यायची आहे. पण 85 वयाच्या वरचे जे मतदार आहेत त्या मात्र सर्वांसाठी ही योजना असणार आहे. याच्यामध्ये आपण त्यांना फॉर्म देणार, त्यांच्याकडून भरून घेणार. मग आपली टीम आपल्या मतपत्रिका छापून आल्यानंतर आपली टीम त्यांच्या घरी जाणार. त्याचा अगोदर आम्ही प्रोग्राम देणार की ह्या मतदान केंद्रामध्ये ह्या तारखेला आमची टीम येईल. त्या दिवशी तिथं घरी जाऊन जसं आपलं मतदान केंद्रावर मतदान असतंय तशी तिथं अरेंजमेंट करून त्याचं पोस्टल बॅलेटवर मतदान घेऊन जे कोणी कॅन्डिडेट असतील त्यावेळेस उभा त्यांच्या प्रतिनिधींनाही तिथं उभा आम्ही हजर राहण्यासाठी इन ॲडव्हान्स आम्ही त्यांना अगोदर कळवलेलं असेल. त्याला यायचं असेल ते येऊन ती प्रक्रिया पाहू शकतात. आणि त्याने केलेलं मतदान मग सीलबंद पाकिटात आणून आपल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलं जाईल. ते काउंटिंगमध्ये त्याची काउंटिंग हा एक मोठा बदल यावेळेच्या इलेक्शनमध्ये आहे. सुविधा ॲप दिलेला आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला. यामध्ये उमेदवारांना ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या लागतात, सभेसाठी म्हणा, रॅलीसाठी, किंवा त्याला टेम्पररी ऑफिस उघडायचं आहे किंवा त्याला वाहन परवाना पाहिजे असेल तर ते त्यांना ती ऑनलाईन पण सुविधा या सुविधा ॲपमध्ये दिलेली आहे. एनकोर ॲप आहे. या ॲपमध्ये म्हणजे विधानसभा आणि लोकसभेसाठी पहिल्यांदाच आपण एक ॲप आहे एनकोर ॲप. त्यामध्ये ऑनलाईन नॉमिनेशनची पण सुविधा देण्यात आली. हे ऑप्शनल आहे ऑनलाईन नॉमिनेशन, म्हणजे त्याला ऑनलाईन नॉमिनेशन सुद्धा करता येईल. प्रतिज्ञापत्र पण त्याला देता येणार आहे. फक्त त्यांना जे ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं आहे ते डाउनलोड करून फक्त आपल्याला आरोकडे त्यांना आणून सही करून सबमिट करायचं आहे. आपल्या आरोचं कार्यालय हेच ऑफिस राहणार आहे भिवंडीचं. आणि 6 विधानसभेचे आपले CPS म्हणजे त्या विधानसभेचे कार्यालय 6 ठिकाणी आहेत. त्याचे वाटलेस तर तुम्हाला मी ॲड्रेसेस देतो. आपली मतमोजणी ही सावदगाव, पोस्ट आमने, तालुका भिवंडी, केवडी बिझनेस क्लस्टर, कल्याण सापे रोड. सावदगावला एक गोडाऊन आहे मोठं, नवीनच झालेलं आहे तिथं. अजून म्हणजे त्यांनी कधी कोणाला भाड्याला अजून आत्ता जस्ट पूर्ण झालेलं आहे. तर त्या गोडाऊनमध्ये आपण तिथं स्ट्रॉंग रूम आणि काउंटिंगची व्यवस्था करतोय की जे स्पेशियस आहे. सगळ्यांची व्यवस्था अतिशय उत्तम होईल एवढं मोठं गोडाऊन आहे. तर ते आपण ते केलेलं आहे. तिथं माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि SP साहेबांची पण तिथे भेट झालेली आहे. त्यांनी पण ते गोडाऊन पाहून घेतलेलं आहे. तर तिथं आपलं मतमोजणीचं ठिकाण असणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचे जे ऑफिसेस आहेत CPS तिथूनच मतदान साहित्याचं आणि आपल्या पोलिंग पार्टीचं डिस्पॅच होणार आहे आणि तिथंच रिसिव्हिंग होणार आहे. त्यानंतर मग पोलीस प्रोटेक्शन सर्व EVM आणि VVPAT हे आपल्या सावधच्या स्ट्रॉंग रूमला आणून तिथं आपण सीलबंद करणार आहोत. मी आता तुम्हाला जरी मतदारांची संख्या सांगितलेली असली तरी ही कंटिन्युअस प्रोसेस असल्यामुळे त्याच्यानंतर आपली 22 जानेवारीला काहीतरी यादी प्रसिद्ध झाली होती मागची. 22 जानेवारीपासून आजपर्यंत आणि इथून अजून मुदत संपेपर्यंत ही मतदार नोंदणी अजूनही करता येणार आहे. स्पेसिफिकली जे 18-19 वर्षाचे मतदार असतात, ज्यांना 18 वर्ष पूर्ण होत आहेत असे मतदार किंवा जे कोणी ट्रान्सफर झालेले असतात मतदार इकडून तिकडं, त्यांच्यासाठी आजही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे जे कोणी मतदार आजही एनरोलमेंटचे राहिले असतील तर त्यांच्यासाठी सध्या सुद्धा ही सुविधा चालू आहे. नवीन मतदार किती नोंदणी झाली काय आहे का? नवीन मतदार नोंदणी ऍप्लिकेशन काय ते दररोज ऍप्लिकेशन ऑनलाईन येतात. नाही, आता मागचे वर्षाच्या याच्यामध्ये यावेळेला किती वाढले? 2 लाख वाढले, 2.5 लाख? म्हणजे तुम्ही म्हणता की 2019 ची कम्पेअर? हा. अच्छा, 19 ची आकडेवारी आहे का आपल्याकडे? प्रशांत तुम्हाला काढून देतो. 2019च्या इलेक्शनला भिवंडी लोकसभेमध्ये किती मतदार होते आणि आज किती आहे तो देतो आकडा. आणि आजचा सुद्धा हा वाढणार आहे.
अच्छा. हा काय फायनल नाही कर, अजून ऍप्लिकेशन येत आहेत, अजून वेळ आहे, 3 तारखेपर्यंत वाढत हे वाढणार आहे. तरी पण टेंटेटिव्ह एक तुम्हाला अंदाज येईल की आतापर्यंत किती वाढलेलं हो, आहे, हो. अजून येणारे ऍड होत जाते. आता कसं साधारण 3 लाखाचा तो गॅप आहे, तर याच्यामध्ये युवा वर्ग किती वाढलाय, म्हणजे 2 लाख 1.5 लाख? हो, ते सुद्धा तुम्हाला देता येईल ना की 18 ते 19 वर्षामधले किती मतदार वाढलेले आहेत. हा. तर साधारणतः आता जी आपली मतदार यादी आहे की ज्याच्यामध्ये आपण मी सांगितले की 20,39,449 मतदार आहेत. त्याच्यामध्ये आपले 11,05,311 पुरुष आणि 9,33,810 स्त्री आहेत. आणि 18 ते 19 वयोगटातले त्यात 32,098 आहे. दिव्यांग 9,089 आणि 85 पेक्षा वरचे 17,095. अशी जी आकडेवारी असली तरी तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की 2019 ला टोटल मतदार किती होते आणि आज किती. 19ची आकडेवारी घेऊन मी तुम्हाला ते सांगतो. बरं, या निवडणुकीला जर सुरू करू ना आपण, हा, या निवडणुकीला खर्चाची मर्यादा किती दिली आहे? खर्चाची मर्यादा ही 95 लाख आहे कॅन्डिडेटसाठी. आणि गत वेळेला किती होती, काय अंदाज आहे? मला वाटतं 19ला 70 होती काही.